मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत नक्की काय निर्णय घेण्यात आले या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे आणि विरोधकांनी या बैठकीत नक्की कोणते मुद्दे मांडलेत, नक्की विरोधकांची काय भूमिका होती हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी उपस्थित आहेत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे सर, माजी मंत्री। सर, आज बैठक झाली, या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले, नक्की काय चर्चा झाली याबाबत तर सत्ताधाऱ्यांनी माहिती दिलेलीच आहे। नक्की विरोधकांची काय भूमिका होती, विरोधकांनी कोणते मुद्दे मांडले होते या बैठकीमध्ये? नाही, मुद्दे असे मांडले की एकतर सगळ्यात पहिलं जरांगे पाटील हे माझ्या भागातले येतात, त्यांचं तो एक अत्यंत ध्येयवेडा असा व्यक्तिमत्व आहे आणि ध्येयवादी की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे त्यांच्या जीवनाचं एक मोठं ध्येय आहे। अनेक आंदोलनं त्यांनी केले। मी पालकमंत्री असताना सुद्धा 109 दिवसाचं आंदोलन उपोषणाचं त्यांनी केलं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं ते खूप गांभीर्याने या सगळ्या गोष्टी करत असतात। माझं आम्ही सगळेजण पहिला राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही हाच मुद्दा मांडला की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। कसं मिळायचं, त्या जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला कुणबी समाज प्रमाणपत्र द्यावं। आता त्याच्यात एक GR काढला, त्या GRमध्ये असं सांगण्यात आलं की जी वंशावळीमध्ये ज्यांचं कुणबी आहेत त्यांना द्यावं किंवा त्यांना अभ्यास करून द्यावं। आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जे काही ते म्हणतात त्या पद्धतीनं त्या समितीने ॲडिशनल मराठा समाज हा शेती करतो म्हणून तो कुणबी असू शकतो याचा अभ्यास या समितीलाच द्यावा आणि त्यांनी अभ्यास करून सांगावं, नंतर शासनाने निर्णय घ्यावा जेणेकरून त्यांचं काही समाधान होईल। पण हे सगळं करत असताना सामाजिक दुहीकरण होता कामा नये याची खबरदारी घेतली पाहिजे, हे पण आम्ही सरकारला सांगितलेलं आहे। कायद्यात ह्या सगळ्या गोष्टी बसायला पाहिजे। आज कायद्याची स्थिती जर मराठा आरक्षणाची बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वीचा जो मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो कायदा झालेला आहे त्याच्यात 16% दिलं होतं, तर तो आज स्थगित झाला। कुणी स्थगित केला? सुप्रीम कोर्टाने स्थगित केला। त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, ते पण स्थगित झालं। आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं, तर क्युरेटिव्ह पिटिशन तरी सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन लवकर त्याचा निर्णय करून घ्यावा आणि तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून व्हावा अशा पद्धतीचे प्रयत्न करावे। हा नंबर 1। नंबर 2, नुसतं त्याच्यानंतर आपल्याला काय आहे की ज्या कारणासाठी आरक्षण रद्द झालेलं आहे त्याची अभ्यास करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक समिती गठीत करण्यात आली होती। त्या समितीचं नाव आहे जस्टिस भोसले समिती, म्हणजे रिटायर्ड जस्टिस भोसले। तर भोसले साहेबांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत, माझं म्हणणं आहे की ह्या 1 वर्ष झालं शिफारशी करून त्याची अंमलबजावणी का केली जात नाही अजून? आपण गांभीर्याने आहोत ना, आपण गंभीर आहोत ना, मग त्याची अंमलबजावणी करा। त्यातलं पहिलं त्यांच्या अंमलबजावणीचा मुद्दा असा आहे की आपण कदाचित कोर्टाला मागासलेला समाज आहे मराठा हे सांगण्यात कमी पडतो आहोत, त्यामुळं त्याच्या बाबतीतला ॲडिशनल डेटा किंवा ॲडिशनल माहिती घेऊन कोर्टापर्यंत हे सिद्धच करून द्यावं आयोगाने, आणि आयोगाने राज्य शासनाने माहिती घेऊन की मागासलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आरक्षण मिळावं। एवढ्यावर होणार नाही तर सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारच्या हातातला एक महत्त्वाचा अधिकार आहे, तो म्हणजे कॅप वाढवण्याचा। तर तो वाढवण्याचा प्रयत्नसुद्धा राज्य शासनाने खूप स्ट्रॉंगली केला पाहिजे आणि त्यासाठीची सुद्धा शिफारशी राज्य शासनाने केल्या पाहिजे। त्यामुळे 2 मुद्दे आहेत। एक, नवीन आयोग गठीत करून जी जस्टिस भोसलेंची शिफारस आहे तर त्याच्यामध्ये मागासलेला समाज आहेच हे अशी माहिती घेऊन राज्य शासनाने शिफारस करून केंद्राला पाठवावी, केंद्राला आरक्षण देण्याची मान्यता घ्यावी आणि टक्केवारी म्हणजे जो कॅप आहे ते कॅप वाढवण्याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारला जो अधिकार आहे त्याचा प्रयत्न करावा। हा झाला 2। आता या सगळ्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं उपोषण आणखीन 2 कारणांनी का चालू आहे की एक, जे काही गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे चुकीच्या लोकांवर झालेले आणि त्यामुळं हे गुन्हे सरसकट वापस घ्यावेत, तातडीनं घ्यावेत, म्हणून आम्ही आग्रही होतो की लगेच वापस घ्या। तर ते मान्य झालं आहे। मला वाटतं की ते जर वापस घेतले तर खूप मोठा फरक उपोषण मागे घेण्यामध्ये होऊ शकेल। आणि नंबर 4 असं पण आहे की बाबा ज्या लोकांनी हा लाठी हल्ला केला त्या लोकांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। नुसत्या बदल्या करणं हे काही होऊ शकत नाही, त्यामुळं न्यायालयीन चौकशी करून त्याच्या बाबतीतला जे काही दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून तो न्याय दिल्यासारखा होईल। त्यामुळं कारवाई होणं हा एक भाग,
ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तो वापस घेणं एक भाग, सारथीच्या संदर्भाने जे सक्षमीकरण व्हायला पाहिजे, आज तिथे लोक नाही आहेत, तिथे निधी कमी पडतो, तिथे ज्या आश्वासनं दिले होते की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल देऊ, आज किती जिल्ह्यामध्ये हॉस्टेल झाले तर आपल्याला लक्षात येईल की फार नाहीच्या बरोबर. त्यामुळं जमिनी देण्याचा अधिकार शासनाला आहे, लगेच जमिनी दिल्या पाहिजे, हॉस्टेल झाले पाहिजे, स्कॉलरशिप्स दिल्या गेल्या पाहिजे, त्याच्यानंतर रोजगार स्वयंरोजगारच्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत, फॉरेनला एज्युकेशनला पाठवण्यासाठीची जी एकूण संख्या आहे ती वाढवली पाहिजे. एकंदर संपूर्ण पद्धतीनं जे काही आरक्षणाव्यतिरिक्त ओबीसीच्या धर्तीवरच्या जे लाभ दिल्या गेलेले आहेत ओबीसीला, त्या पद्धतीचे लाभ तरी निदान मराठा समाजाला देण्याचं जे मान्य केलेलं आहे त्याची अंमलबजावणी गतीनं व्हावी, द्रुत गतीनं व्हावी. मला वाटतं की शासनाच्या, म्हणजे मी हे मान्य करेल, मला राजकारणाचं काही या ठिकाणी मुद्दाम बोलायचं नाही आहे की आरक्षण देण्याचा विचार आहे, परंतु त्याला अधिक गती दिली पाहिजे, त्याचं गांभीर्यता अधिक वाढवली पाहिजे. सर, मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी अशी होती की सरसकट समाजाला कुणबी मराठा हे प्रमाणपत्र दिलं पाहिजे. याबाबत नक्की आजच्या बैठकीत काय झालं, म्हणजे शक्य आहे की नाही? कारण संभाजीराजे असं म्हणाले की जर शक्य असेल तरच आश्वासन द्या, अन्यथा देऊ नका, खोटं बोलू नका. मला वाटतं त्यातलं जे कायदेशीर बाबी आहेत ते सरकारने तपासायला पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला अशा पद्धतीनं थातूरमातूरपणा न करता कायदेशीर पक्कं आरक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून मराठा समाजाला कुणीही अन्याय होता कामा नये. मराठा समाजावर ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत, नुसतं वेळ मारून नेता कामा नये. सर, जरांगे पाटील हे आपलं आंदोलन मागे घेणार का? ज्या प्रकारचे आज निर्णय घेण्यात आलेले आहे, वाटते का, शक्य आहे का? कारण तुम्ही खूप त्यांना जवळून पाहिलेला आहात, तुम्ही रोज त्यांची भेट घेत होता. जरांगे पाटील हे अत्यंत या बाबतीत संवेदनशील आहेत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठीचं समजून सांगण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं योग्य ते निर्णय होतील. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.